मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शितूरचे पत्र नव्हते, कुठला निरोप नव्हता. त्यामुळे केशवचे मन पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत होते. वामन भटाला 1-2 पत्रे त्याने पाठवली, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. केशव जीवाच्या आकांताने लग्नाच्या बाशिंगामागे धावत होता. ते हाताला लागते न लागते तोच निसटून दूर पळत होते. या खेळात केशवचे जिद्दी मन वारंवार कोलमडून पडत होते. पुन्हा नव्या दमाने उठून ते बाशिंगामागे जीव खाऊन सुटत होते. हा शिवाशिवीचा खेळ आता सगळ्यांनाच जुना झाला होता. त्यामुळेच शितूरचं अजून काहीच कसं कळत नाही अशी चिंता केशव प्रगट करू लागला, तरी त्याची दखल मात्र कुणी घेतली नाही. सदा नरूभाऊ यांच्यासारखी निकट परिचयातली माणसं मात्र त्याला धीर देत होती. पण एक दिवस मागे पडू लागला तसा खुद्द त्यांचाच धीर सुटू लागला. वामन भटाचा नाद टाकून द्यावा, त्याच्या मागं लागण्यात अर्थ नाही. लग्नाच्या मुलींचा काय तोटा आहे? ही नाही तर दुसरी, यासारखे केशवला हवालदिल करणारे सल्ले ते देऊ लागले. केशवच्या आयुष्यात मंदा येण्याची शक्यता कमी होत चालली, या गोष्टीचा आनंद मावशीला होऊ लागला. कारण मंदाच्या पत्रामुळे तिने मंदाबद्दल भयंकर दहशत घेतली होती. ती या घरात आली तर आपण 2 दिवसही येथे राहू शकणार नाही याची तिला खात्री होती. या विषयावर बोलताना ती सुमनला म्हणाली, तू केशवला सांगू नकोस बाई, पण शितूरच्या स्थळाचं जमू नये म्हणून शनीला मी नारळ कबूल केला आहे. अगं ती पोरगी त्याच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या गरीब स्वभावामुळं ती त्याचे फार हाल करील ग. बोटावर गरगर फिरविल त्याला. खेड्यातली आहे पण फार पुढं गेलेली दिसते ती. शनीच्या कृपेने केशवच्या लग्नाचे जवळजवळ फिसकटल्यासारखेच झाले होते. शनीबद्दलची कृतज्ञता म्हणून किंवा नवस म्हणून 1 नारळ फोडणे मावशीला आवश्यक वाटू लागले. त्यासाठी केशवला चोरून काय विकावे या काळजीत मावशी चूर झाली. अशी काळजी करीत असतानाच पोस्टमनने एक बंद पाकिट तिच्या पुढे फेकले. ते पाकिट पाहून तिच्या छातीत धस्स झाले. लगबगीने ती शेजारच्या सुमनकडे गेली. हे बघ बरं कुणाचं पत्र आलंय ते. सुमनच्या हातामध्ये पाकिट देत ती म्हणाली. अय्या, सुमन किंचाळली. काय ग? मावशीच्या छातीची धडधड वाढली. मंदाचं पत्र आहे हे, भाऊजींना पाठवलंय तिनं. सुमनच्या या बोलण्यावर मावशीचा चेहरा कसानुसा झाला. मला वाटलंच होतं. त्या भवानीशिवाय एवढं जड पत्र दुसरं कोण पाठवणार? फालतूक मेली. मावशी तळतळली. पुढे म्हणाली, वाच बरं काय लिहिलं आहे ते तरी कळू दे. पाकिट फोडू? फोड. पुन्हा आहे तसं डकवून देऊ. बघा बरं हा, माझ्यावर नको तो शब्द यायला नको मग. नाही ग येणार. फोड तू. मावशीच्या या भरघोस आश्वासनावर सुमनला अवसान चढले. तिने काळजीपूर्वक पाकिट फोडले. खालच्या स्वरामध्ये ती पत्र वाचू लागली. नीट ऐकू यावे म्हणून मावशीने तिच्याजवळ कान नेला. बापूसाहेब इनामदार कपट नाटक खेळला होता. त्याने वामन भटाला बिथरवून दिले होते. कुणाचेही न ऐकणारा वामन भट बापूसाहेबांच्या वंजळीने पाणी पित होता. त्याबद्दल घरात फार वादंग माजले होते. मंदाने आणि तिच्या आईने जीव देण्याचा धाक वामन भटाला घातला, पण त्या धाकाला त्याने जुमानले नाही. स्वतःच्या हिमतीवर मंदा आणि तिची आई केशवशी लग्न ठरवायला निघाल्या तर उपरण्याचा फास त्याने गळ्यालाच लावून घेतला. मायलेकी ओरडू लागल्या तशी शेजारची माणसे धावत आली. वामन भटाजवळचे उपरणे त्यांनी काढून घेतले. या सगळ्या प्रकाराने मंदा कमालीची वैतागली होती. तिला आड विहीर जवळ कराविषयी वाटत होती. तिचे जगणे आणि मरणे केशवच्या मनावर अवलंबून होते. त्यासाठी त्याने स्वतःकडे कमीपणा घेऊन बापूसाहेबांकडे जायला पाहिजे होते. लग्न जमले तर केवळ त्यांच्या मध्यस्थीनेच जमणार होते. दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पत्राचे वाचन संपले. मावशी काही वेळ स्तब्ध बसली आणि मग खवळून म्हणाली, पण मी म्हणते या मायलेकींनी केशवच्या मागच हातपाय घासून का बरं लागावं?
भवान्यांना दुसरा नवरा मुलगाच दिसत नाही की काय? बघा की. मावशीच्या मताशी चटकन सहमत होत सुमन म्हणाली, पण हे पाकिट बंद हो कसं करायचं? गोंद आणावी लागेल. आपल्या भाच्यावर अत्याचार करणाऱ्या मंदावर आणि तिच्या आईवर मावशी मनातून धुमसत होत्या. पाकिट बंद करण्याचा सुमनचा ज्वलंत प्रश्न त्यांना किरकोळ वाटला. आपल्या पुढे पडलेल्या गंभीर समस्येचे गंभीर स्वरूप मावशीच्या लक्षात येत नाही हे पाहून सुमनचे धाबेच दणाणले. तुम्ही 5 मिनिटं इथंच थांबा. मी कुठून तरी गोंद आणते. निष्कारण माझ्यावरती ठपका नको ग यायला बाई, ती दाराबाहेर पाऊल टाकत म्हणाली. केशवने मंदाचे पत्र वाचले. पत्र वाचून त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने कसेबसे जेवण केले आणि तो तडकाफडकी सदाकडे गेला. सदाला पत्राची सगळी हकीकत बायकोकडून कळली होती. मावशी सुमनकडे कशी आली, तिने पत्र कसे फोडायला लावले, त्यातला मजकूर काय होता, सगळ्या गोष्टी सुमनने घोळून सांगितल्या होत्या. सदाने सविष्टपणे त्या ऐकल्या. सुमनचे बोलणे संपल्यावर तो म्हणाला, केशवच्या लग्नाच्या मोठ्या गमती आहेत बुवा. आणि मग स्वतःशीच खुदू हसला. त्याने केशवला दारात पाहिले तसा तो बायकोला हळू आवाजात म्हणाला, पत्राबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखवायचं हं. नंतर केशवला उद्देशून मोठ्याने प्रश्न केला, काय केशव स्वामी, काही क्षेमकुशल वार्ता? त्यासाठीच आलो, केशव उत्तरला. आपल्याला उद्या शितूरला बापूसाहेब इनामदारांकडे जायचं आहे. कशासाठी रे बुवा? केशवच्या या अचानक घेतलेल्या निर्णयावर आश्चर्य वाटल्यासारखा चेहरा करीत सदाने प्रश्न केला. तो वामनभट पोरीला मारायला टपला आहे. हा? काय? सदा आणि सुमन दोघांचेही चेहरे आश्चर्याने थक्क झाले. तुम्ही काय म्हणता तेच कळत नाही भाऊजी. सुमनने गोंधळल्याचे नाटक केले. सगळं सांगतो, ऐका. बापूसाहेब इनामदार बैठकीवरती तक्क्याला रेलून बसले होते. समोरच्या खुर्चीवर सदा बसला होता. बापूसाहेबांच्या बैठकीवर त्यांच्या शेजारी पण त्यांच्यापासून 2-3 हात अंतरावरती केशव पाठीचा कणा ताठ करून मांडी घालून बसला होता. वामनचा स्वभाव मला पूर्णपणे माहीत आहे. फार हेकट आहे तो. भिल्लिनीसारखं ना तर नाच, जीव पाखडला तरी मग तो होय म्हणणार नाही. बापूसाहेब बोलले, सगळं खरं आहे, पण ते तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत असं ऐकलं आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मोठ्या आशेनं आलोय. सदाच्या या बोलण्यावर केशवने बापूसाहेबांकडे पाहत केविलवाना चेहरा केला. काही उपयोग नाही त्या आशेचा. अहो, आमची इनामदारी गेली आणि त्याबरोबरच आमच्या शब्दांची किंमतही निघून गेली. निष्कारण हात दाखवून अवलक्षण कशाला हो करून घ्यायचं? पण तसं होणार नाही. तुमचं वामन भटजींवरती चांगलं वजन आहे. तुमचा सल्ला ऐकणं त्यांना भाग आहे. यावर बापूसाहेब मनातून खुश झाले. पितळी अडकित्ता हातात घेऊन डाव्या तळहातावरती ते नाजूक छड्या घेऊ लागले. केशव त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत होता. चेहऱ्यावरचा केविलवाना भाव अधिक गडद बनला होता. ठीक आहे, करतो प्रयत्न. बराच वेळाने बापूसाहेबांच्या तोंडून अमृतवाणी बाहेर पडली. कुणाचे 2चे 4 हात करण्याचं पुण्य माझ्या पदरात पडणार असेल तर ते मला पाहिजेच आहे. केशवचा चेहरा उजळला. सदा म्हणाला, तुम्ही मनावर घेतलं तर अशा प्रकारचं पुण्य तुमच्या बाजूला जमा झालंच म्हणून समजा. सदाच्या मताशी सहमत होत केशव म्हणाला, नवरदेव आणि नवरी त्या मध्यस्थाला अगदी मनापासून आशीर्वाद देतात. यावर सदाने त्याला तू बोलू नकोस या अर्थी खुनेने दटावले. आपल्या या अशा बोलण्यात आपण काहीतरी चुकलो आहोत अशी ओशाळवाणी जाणीव केशवला झाली. कारण बापूसाहेब त्याच्याकडे टवकारून पाहत होते. काही वेळ बैठकीत शांतता पसरली आणि मग सदाने विचारले, बरं, मग आम्ही आता पुन्हा केव्हा भेटायचं? तसं मला निश्चित कसं सांगता येईल. मी वामनला भेटतो, त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न करतो. त्यात यश आलं तर लगेच कळवीन तुम्हाला. तुमची मुलगी यांनाच द्या अशी मला त्यांच्यावरती बळजबरी करता येईल का? बापूसाहेबांच्या या प्रश्नाला सदाने काहीच उत्तर दिले नाही. केशवला बोलण्याची परवानगी नसल्यामुळे त्याने उत्तर देण्याचा कुठे प्रश्नच नव्हता. बापूसाहेबांना भेटून 8 दिवस उलटले. केशव रोज त्याबद्दल सदाजवळ काळजी व्यक्त करीत होता.
दुसरं काही नाही, पण मंदाची मला खरी काळजी वाटते. ती तसं आडविहीर जवळ करील की काय अशी मला भीती वाटते सतत. त्याच्या या बोलण्यावर सदा त्याला दिलासा देत म्हणाला, छे छे, तशी भीती बाळगू नकोस रे. पत्रात लिहिलं असलं तरी ती करीलच असं मुळीच नाही. मंदाच्या आत्महत्येच्या योजनेबद्दल सदा व्हावा तेवढा गंभीर होत नाही, ही गोष्ट त्याला किरकोळ वाटते. या विचाराने केशव मनातून नाराज झाला. सदाच्या आश्वासनपर बोलण्यावरती तो गप्प बसला. केशव बोलला नाही तरी त्याच्या मनातली मंदाबद्दलची काळजी मात्र नष्ट झाली नाही. तिचा धीर खचू नये म्हणून काय करावे या विचारात तो पडला. आणि मग एक धाडसी विचार त्याच्या डोक्यात आला. केवळ तो विचार सुचण्यानेच त्याच्या सर्वांगाला झिणझिण्या आल्या. आयुष्यात इतके प्रचंड धाडस तो पहिल्यांदाच करणार होता. पण असे धाडस करण्याशिवाय केशव पुढे सध्या दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. कारण मंदाच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. तो तिने केशववर सोपवला होता. केशवला तोड काढणे भागच होते. 4-5 दिवस सतत डोक्यात घोळत असलेला धाडसी विचार शेवटी त्याने कृतीत उतरवला. मंदाला त्याने पत्र लिहिले. आत्महत्या न करण्याबद्दल त्याने कळवळून लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसायाच्या हातून गायीची सुटका केली हा दाखला देऊन तिची सुटका करण्याची प्रतिज्ञा त्याने त्या पत्रातून व्यक्त केली. त्यासाठी त्याच्या जीवाचे कसे रान चालले आहे हे त्याने सविस्तर लिहिले. या पत्राबरोबरच एक पत्र त्याने बापूसाहेब इनामदार यांनाही पाठवले. पत्राच्या सुरुवातीला, चातकासारखी तुमच्या पत्राची वाट पाहत आहे असे नम्रपणे त्याने लिहिले. मंदाचा हात आपल्या हातात देऊन 100 यज्ञ करण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्याची विनंतीही त्याने बापूसाहेबांना केली होती. त्यांनी हे पुण्यकृत्य केल्यास या जन्मीच काय पण पुढचे आणखी 7 जन्म घेतले तरी आपल्याकडून आणि मंदाकडून त्यांचे ऋण फिटणार नाही असाही करारनामा लिहून दिला होता. शेवटच्या ओळीत केशव पुन्हा पत्ररूपी पावसाची वाट पाहणारा चातक बनला होता. ही दोन्ही पत्रे लिहिताना केशवने अतिशय परिश्रम घेतले. कितीतरी कागद त्याला फाडावे लागले. डोळे चोळीत आणि टाळूचे मर्दन करीत इतिहासातले पुराणातले दाखले आठवावे लागले. पत्र पाठवून 2 दिवस झाले. केशव पोस्टमनची वाट पाहत होता आणि ध्यानीमनी नसताना वामन भट त्याच्याच घराच्या दिशेने येत असलेला त्याला दिसला. केशव लगबगीने पुढे धावला, पण त्याआधीच वामन भटाने अंगणामध्येच बैठक मारली. दोन्ही हातांनी तोंड झोडून घेऊ लागला. मी कसाही आहे, तलवारीने माझा शिरच्छेद करा. या पाप्याला तुमच्या हातूनच मोक्ष मिळवून द्या. मी बाप नाही, मी राक्षस आहे, अशी तो बडबड करू लागला. सगळा चौक त्याने डोक्यावर घेतला. त्याचे हे ओरडणे आरडणे ऐकून केशवच्या दारापुढे बायका, मुले, माणसे यांनी एकच गर्दी झाली. केशव या प्रकाराने घाबरला. सदा पुढे झाला. हा काय विक्षिप्तपणा गुरुजी? सदाच्या या प्रश्नावर वामन भट अधिकच चेकाळला. गालात मारून घेत म्हणाला, मी विक्षिप्तच आहे, म्हणून मला तुम्ही सुळी द्या, जिवंत मुळी ठेवूच नका मला. अहो पण काय झाले ते तरी सांगाल की नाही हो? सदाने आवाज वाढवला. तसे वामन भटाने खिशातून केशवचे पत्र बाहेर काढले. वाचा, मोठ्याने वाचा. माझ्या अब्रूची लक्तर आणखीन बाहेर काढा. सदाने पत्र हातात घेतले. तो वाचू लागला. तो काय वाचतो हे नीट ऐकू यावे या हेतूने त्याच्या भोवती गर्दी जमली. गोंधळ होऊ लागला. लखू मारवाड्याचा पोर हरिवाण्याला मुसंडी मारून सदाजवळ आला. हरिवाण्याचा संताप झाला. त्याने त्या पोराच्या पाठीत एक सनसनीत रट्टा हाणला. पोरगा रडू लागला. हरिवाण्याला शिव्या देऊ लागला. पोराची कड घेऊन लखू मारवाडी आणि मारवाडीन हरिशेठवरती तुटून पडले. एकच कालवा माजला. हा मारवाडी आणि हरिवाणी जिथे तिथे घाण करतात. महत्वाचं काय आहे हे सुद्धा यांना कळू नये का? केशवचा विषय बाबा सोनाराला महत्वाचा वाटला होता. पत्राचे वाचन संपले तसा सदा वामन भटाजवळ गेला. त्याची समजूत काढत तो त्याला हाताने उठवू लागला. घरात येण्याबद्दल सांगू लागला. वामन भट जमिनीवरती नेट लावून बसला. एकट्या सदाकडून तो उठेना. केशव त्याच्या मदतीला आला. दोघांनी लोंबकळत त्याला घरात नेले.
भटजी जरा शांत व्हा बघू. वामन भटाला बैठकीवरती बसवीत सदा म्हणाला. कसा हो शांत होऊ? वामन भट उसळून बोलला. त्या पत्राने हृदयाला घरं पडली आहेत माझ्या घरं. कबूल आहे, पण त्या पायी असा त्रासा करून काही फायदा आहे का? जरा सामोपचारानं घ्या. आता सामोपचार नाही आणि उपचार नाही. अहो, पत्रातल्या एका शब्दाने मला डाग दिलाय. राजकन्येला बंदिस्त करणारा राक्षस, या जन्मीचा वैरी कसाई. सांगा, कसा सामोपचार करू? आता मी यांना कोर्टातच खेचणार. अब्रू नुकसानीचा दावाच लावणार. सोडणार नाही मी यांना. खरोखरच केशवला वकिलामार्फत नोटीस आली. केशवचे तर धाबेच दणाणले. सदाला घेऊन तो धावत पळत बेलीफकडे गेला. सगळी इत्थंभूत हकीकत ऐकल्यावर बेलीफ बराच वेळ स्तब्ध बसला आणि मग वैतागून म्हणाला. लग्न होण्यासाठी आजपर्यंत अनेक मुली दाखवल्या गेल्या आणि अनेक मुलंही पाहिली, परंतु असा तमाशा कुठंच दिसला नाही बुवा. वामनराव आणि केशवराव या दोघांची गाठ घालण्याचा उपद्व्याप परमेश्वरानं का करावं कुणास ठाऊक. यानंतर बैठकीत पुन्हा शांतता पसरली. काही वेळाने सदा म्हणाला. झालं ते झालं, पण यातून आता मार्ग तरी काय? आता कोर्ट कचेरी करीत बसायचं का? मला तेच म्हणायचं आहे, बेलीफ बोलला. कोर्ट कचेरी करण्याची वामनरावांची कुवत नाही. बरं, यातून कुणाचा फायदा म्हणावा तर तेही दिसत नाही. यावर बेल्फिन कळवळून म्हणाले. चांगल्या लग्नाच्या गोष्टी व्हायच्या तर आता कोर्ट कचेऱ्या करीत बसणार. असा कसा विचित्र स्वभाव म्हणायचा. बाप या नात्यानं पोरीचा काही विचारच करायला तयारच नाहीत ते. स्वभावच घाण. बेलीफ खांदे झटकीत उद्गारला आणि मग मिठाची गुळणी धरून बसला. केशवला हे सगळे असह्य झाले. या त्रांगड्यातून बेलीफ आपली सहज सुटका करील अशी त्याला खात्री होती, पण आता भरवशाच्या म्हशीला टोणगा बसण्याची लक्षणे दिसत होती. बेलीफ ठामपणे काही बोलतच नव्हता. शेवटी न राहून केशवने विचारले. सांगा ना आता काय करायचं ते. यावर बेलीफ एकदम उसळला. अहो, काय सांगा? तुम्ही पत्र लिहिण्याचा एक वाह्यातपणा करायचा, त्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा लावण्याचा त्यांनी 7 वाह्यातपणा करायचा. तुमच्या भानगडीत नाक खुपसून आम्ही 100 वाह्यातपणा करायचा का हो? तो हरामी कारण नसताना डोक्याला शिन. यावर गालात चपराक बसल्याप्रमाणे केशवचा चेहरा झाला. त्याचा केविलवाना चेहरा पाहिला तसा बेलीफ काहीसा खजील झाला. नेहमीप्रमाणे त्याला त्याची किवही आली. तो बोलला. मी वामनरावांची समजूत काढतो, म्हणजे काढण्याचा प्रयत्न करतो. पाहूया काय म्हणतात ते. बेलीफचा युक्तिवाद वामन भटापुढे निरुपयोगी ठरला. उलट त्याला अधिकच जोर आला. हा राक्षस त्याला खळी फोडायला लावणार. अशा जोरदार घोषणा त्याने बेलीफ पुढे केल्या. बेलीफ वैतागला. तुम्ही आणि वामनराव जो काय गोंधळ घालायचा असेल तो घाला, असे त्याने केशवला शेवटचे सांगून टाकले. केशवच्या आयुष्यात हवालदिल होण्याचे असंख्य प्रसंग आतापर्यंत येऊन गेले होते. त्यात आणखी एकाची भर पडली. तो 2 दिवस डोक्याला हातच लावून बसला. 3ऱ्या दिवशी चमत्कार घडला. बापूसाहेब इनामदार उपरणे सावरीत त्याच्या घरी येऊन धडकले. केशव या चमत्काराने थक्क झाला. भान हरपून तो बापूसाहेबांकडेच पाहत राहिला. या म्हणून त्यांचे स्वागत करण्याचेही त्याला सुचले नाही. याच्या अशा वागण्याने बापूसाहेबांना स्वतःची मानहानी झाल्यासारखे वाटले. किंचित आवाज चढवून ते बोलले. अहो, या बसा, असं काही म्हणाल की नाही हो? मी तुमच्यासाठी एवढी तंगडीतोड करून आलोय, त्याचं तुम्हाला काही सोयरसुतक नाही? त्यांच्या बोलण्यावर केशव ओशाळला. त्यांना बसण्यासाठी सतरंजी टाकत तो म्हणाला. तुम्ही अचानक आल्यामुळे यावंच लागलं. त्याचं बोलणं अर्धवट तोडून बापूसाहेब म्हणाले. तुम्ही पत्र पाठवून सगळा गोंधळ केलात हो. तो निस्तरायला पाहिजे की नको? तर अहो, ध्यानीमनी नसताना नको तो फास गळायला लागलाय हो. यातून केव्हा सुटका होईल असं झालं आहे मला. ध्यानीमनी नाही असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही कुठलाही विचार न करता एका कुमारिकेला पत्र लिहिलं आणि यावर ताण म्हणजे तिच्या बापाला शिव्या दिल्या. यावर केशव कळवळून म्हणाला. मी शिव्या नाही हो दिल्या, फक्त इतिहास पुराणातले दाखले दिले. हे ऐकले तसे बापूसाहेब ताडकन उठले. दाराकडे जात म्हणाले. शिव्या दिल्या नसल्या तर आनंदाचीच गोष्ट आहे.
त्याबद्दल कोर्टात न्यायाधीश तुमची पाठच थोपडतील. कारण नसताना मी तुमची काळजी करीत बसलो आणि हितवर आलो. केशव घाईघाईने पुढे झाला. त्यांचा हात धरून आर्जवी स्वरात म्हणाला, असे रागू नका. माझ्या तोंडून उन्हाअधिक शब्द निघाला असल्यास मला क्षमा करा. धर्म न करता कर्म उभं राहिलं, त्यामुळं मला बोलण्याचं भानच राहत नाही. केशवचा हा नम्रपणा पाहून बापूसाहेब माघारी वळले. बैठकीवरती बसत म्हणाले, भान न राहण्यामुळं तुरुंगाची हवा खावी लागेल याची काय वाट? नका हो बापूसाहेब, काय वाटेल ते करा, पण माझ्यावर तशी पाळी येऊ देऊ नका. मी आयुष्यातून उठेन हो, मला या संकटातून तुम्हीच वाचवा. केशवने बापूसाहेबांपुढे अक्षरशः हात जोडले. तुम्हाला वाचविण्यासाठीच मी आलोय. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागणार असाल तर यातून सही सलामत सुटाल. सांगा काय करू? मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. केशवचा उतावीळपणा बापूसाहेबांना जाणवला. ते काही वेळ गप्प बसले आणि मग एक एक शब्द सावकाश उच्चारित म्हणाले, त्याचं काय आहे? अलीकडं कोणत्याही गोष्टी पैशाशिवाय होत नाहीत. त्यासाठी मूठ उघडावी लागते आणि एखादी गोष्ट गळ्याशी येऊन भिडली तर पैशाकडं पाहून चालतच नाही हो. बापूसाहेब थांबले. केशव त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्याचा अंदाज घेत बापूसाहेब पुढे बोलले, मी वामनला फार समजावलं. एका अटीवर तो फिर्याद काढून घ्यायला तयार झालाय. त्यासाठी माझं फार डोकं खाल्लंय त्यानं. मोठ्या मुश्किलीनं तो समेट करायला तयार झाला. त्याच्याशी बोलणी करून मग त्याचं म्हणणं तुमच्या कानावर घालायला आलोय. काय म्हणणं आहे त्यांचं? केशवची छाती धडधडू लागली. वामन फिर्याद काढून घ्यायला तयार आहे, पण त्यासाठी तो 500 रुपये मागतो. 500? केशवला सगळे घर स्वतःच्या भोवती गरगरत फिरत असल्यासारखे वाटू लागले. त्याच्या मागण्याप्रमाणे त्याला 500 द्यायचे तरी कशाला? 300-400 मिटवून टाकू. 500चा फणा काढून वामन भटाचा नाग केशवच्या डोळ्यापुढे डोलू लागला. केशवला काय करावे तेच कळेना. रक्कम लहान नव्हती, ती जमवणे अशक्य होते. त्याच्या दुबळ्या कर्तृत्वाच्या भरवशावर 500 रुपये द्यायला चिचोणीकर असमर्थ ठरले होते. एका मुलीला लिहिलेल्या पत्राची किंमत इतकी जबरदस्त असते, ही नवी दिव्य दृष्टी केशवला आली. त्याच्या पत्रामुळे मंदाची आडविहीर करण्याची समस्या मिटली की नाही हे त्याला कळले नव्हते, पण त्या पत्रामुळे तो मात्र कोड्यात अडकला होता. कुत्र्याला छू करून सोडावे त्याप्रमाणे वामन भटाने तुरुंगवास किंवा 500 रुपये हे 2 जीव घेणे शिकारी कुत्रे त्याच्या मागे सोडून दिले होते. चिचोनीमधल्या जवळजवळ सर्व परिचित व्यक्तींना केशवने वामन भटाने मांडलेल्या छळवादाची दर्दभरी कहाणी सांगितली होती. ती गोष्ट बहुतेकांनी मिटक्या मारीत ऐकली. रंगात येऊन केशवची चेष्टा केली. काही जणांनी नुसतेच खांदे उडवले. सदासारखी माणसे, भिवू नकोस, त्या फिर्यादीमध्ये मुळीच दम नाही, असा दिलासा देऊन मोकळी झाली होती. पाहता पाहता तुमचा वकील कोण असा प्रश्न केशवला न्यायाधीशामार्फत विचारण्या इतका वामन भट गळ्याशी येऊन भिडला. आता आपली मान फासातून सोडवणारी एकच एक जबरदस्त व्यक्ती केशवच्या डोळ्यापुढे उभी होती. ती म्हणजे दादासाहेब मुळे.